शिरसगाव बंड येथे 17 जानेवारी रोजी 40 वर्षीय महिलेचा तिच्या राहत्या घरात निर्घृण खून करण्यात आला। संगीता विकास झटाळे असं या महिलेचं नाव असून पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात आरोपीला अटक केली आहे। संगीता झटाळे यांचा पुतण्याच त्यांचा मारेकरी निघालाय। सारंग झटाळे असं 24 वर्षीय पुतण्याचं नाव असून पोलिसांनी 19 जानेवारीला सायंकाळी शेगाव नाका अमरावती परिसरातून त्याला अटक केली आहे। 17 तारखेला दुपारी 3:30 वाजता संगीताच्या राहत्या घरात धारदार शस्त्राने तिचा खून करण्यात आला। या घटनेने गावात एकच खळबळ माजली होती। या घटनेचं गांभीर्य पाहता हत्येतील आरोपीचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। या गुन्ह्याचा तपास लावण्याकरता ठाणेदार उदयसिंह साळुंखे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली। स्थानिक पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस उपनिरीक्षक पंकज दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक गिरसावडे, पंकज फाटे, प्रशांत भटकर, वीरेंद्र अमृतकर, अशोक कांबळे, महेश काळे यांचं पोलीस पथक तयार करण्यात आलं। पोलीस उपनिरीक्षक गिरसावडे यांनी घटनास्थळी जाऊन कुशलतेने तपास केला। अज्ञात आरोपीकडून हत्येचा पुरावा, महत्त्वाचे दुवे व घटनास्थळी आरोपीचा संबंध व सुगावा पाहता अज्ञात आरोपीची ओळख पटली। पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याकरता पथक वेगवेगळ्या भागात रवाना केलं असता सारंग झटाळे अमरावतीच्या शेगाव नाका परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी मोठ्या शिताफीने देशी तडका हॉटेल येथून आरोपीला अटक केली आहे। त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून ठाणेदार उदयसिंह साळुंखे अधिक तपास करत आहेत। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।